सांभाळू शकतो असं मला वाटतं. अगदी तुम्ही आता मगाशी सुशीला कार्किनच्या बाबतीत एक विधान केलं की भारत त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहील. ह्या संपूर्ण सगळ्या घटनाक्रमामध्ये किंवा या एकंदर व्यवहारामध्ये, या संबंधांमध्ये भारत नेपाळ नात्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाया, कारण आपली परंपरा आणि संस्कृती सामायिक आहे साधारणपणे, अशा वेळी किती महत्त्वाचा ठरतो हा सांस्कृतिक पाया असलेला? खूपच महत्वाचं आहे. जसंही म्हटलं, की नेपाळमधलं जे राजघराणं होतं, त्यांचं हे जे गोरक्षनाथ पीठ आहे उत्तर प्रदेशमधलं गोरखपूर जिथे महंत योगी आदित्यनाथ येतात, त्यांच्याशी अतिशय सांस्कृतिक नातं आहे. नेपाळमध्ये एक गोरखनाथ मंदिर अतिशय पवित्र आहे. सीता मातेची जन्मभूमी नेपाळमध्ये आहे. एक नंतर काठमांडूला पशुपतीनाथ म्हणजे एकीकडे हे सगळं धार्मिक कारणांनी हे सगळं जोडलेलं आहे. दुसरीकडे रोटी-बेटी व्यवहारामुळे भारत-नेपाळ संबंध एका प्रकारे सुदृढ आहेत आणि दोन्ही देशांच्या लोकांना एकमेकांबद्दल विश्वास आहे. म्हणजे राजकीय याच्यामध्ये कधी-कधी कुरबुरी होतात आणि मग भारत विरोधी वातावरण तिथल्या सुशिक्षित वर्गात किंवा इथल्या सुशिक्षित वर्गात नेपाळ विरोधी वातावरण होत असलं, तरी देखील सांस्कृतिक संबंध हे अधिक घट्ट आहेत. आता त्याचा फायदा करून एका प्रकारे भारताला नेपाळला आपल्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण मला असं वाटतं आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. त्यांना बऱ्यापैकी यश आलंय, पण आणखीन ते प्रयत्न वाढवावे लागतील. भारत सहकार्य करेल नेपाळ निश्चितच. नेपाळ